निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? तर बघा, याचं मी डायरेक्ट उत्तरच सांगते. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, कलम 224 भाग 15. तर कलम 224 भाग 15 हे आपलं निवडणुकीच्या संदर्भात आहे. ओके, तेव्हा त्याच्यातच निवडणूक आयोगाची तरतूद जी आहे ती केलेली आहे. आपण निवडणूक आयोगाबद्दल एक डिटेल माहिती बघूया. तर बघा, भारताच्या संविधानामध्ये भाग 15 कलम 324 ते 329 मध्ये निवडणूक आयोगाची रचना, अधिकार आणि त्यांचा सविस्तर माहिती जी आहे ती दिलेली आहे. तर निवडणूक आयोगाची काही कर्तव्य आहेत. तर ती कोणती कर्तव्य आहेत? तर मतदार याद्या तयार करणे, त्याच्यानंतर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणे, मतदान केंद्रांची व्यवस्था बघणे, म्हणजे बूथची आणि पोलिंग स्टेशनचं व्यवस्था बघणे, त्याच्यानंतर राजकीय पक्षांना मान्यता देणं आणि त्यांना चिन्हांचं वाटप करणं, त्याच्यानंतर निवडणूकचं जो काही खर्च आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, ही आपल्या निवडणूक आयोगाची काही प्रशासकीय कार्य आणि कर्तव्य आहेत. तर त्याच्यानंतर अजून काय कर्तव्य आहेत निवडणूक आयोगाची? तर आचारसंहिता लागू करणं, त्याच्यानंतर निवडणूक रद्द करण्याचा अधिकार जो आहे, फॉर एक्झाम्पल काही बूथ कॅप्चरिंग, हिंसाचार वगैरे असं काही झालं तर ती इकडची निवडणूक रद्द करण्याचा और तिथे पुन्हा मतदान घेण्याचा जो अंतिम अधिकार आहे तो कोणाकडे आहे? तर आयोगाकडे आहे, निवडणूक आयोगाकडे. त्याच्यानंतर अजून काही आहे तर अपात्रतेबद्दल सल्ला देणे. जे काही आमदार खासदार आहेत यांचे अपात्रता जे आहेत त्या मुद्द्यांवरती राष्ट्रपतींना आणि आमदारांच्या केसमध्ये राज्यपालांना त्यांचे सल्ला देणे जे आहे ते आपल्या निवडणूक आयोगाचं काम आहे. त्याच्यानंतर इन केस राष्ट्रपती राजवट लागू असेल एखाद्या राज्यामध्ये आणि 1 वर्षापेक्षा जास्त काळ लोटून गेला आहे तर तिकडची परिस्थिती निवडणूक घेण्याच्या सारखी आहे का, निवडणूक घेण्यायोग्य आहे का, तर याचा सल्ला पण ते राष्ट्रपतींना देतात. अजून आपला निवडणूक आयोग जो आहे तो कोणत्या कोणत्या निवडणुका कंडक्ट करतो, म्हणजे कोणते निवडणूक घेतो? तर बघा, संसद म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभासाठीचं जे निवडणूक आहेत, त्याच्यानंतर राज्याच्या विधानमंडळ म्हणजे विधान परिषद, विधानसभा, त्याच्यानंतर राष्ट्रपतीची निवडणूक आणि उपराष्ट्रपतींची निवडणूक, या 4 प्रकारच्या निवडणुका ज्या आहे ते कलम 324 नुसार केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे या 4 प्रकारच्या निवडणुका ज्या आहे आयोजित करत असतं.